उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य मुकेश भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला। वाढदिवसानिमित्त उसरलीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुकेश भगत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पहिला एका पक्षात होतो। पक्ष कुठलाच वाईट नसतो, पक्षामधून येणारा फंड किंवा दुसऱ्या पक्षातून येणारा फंड हा आपल्या गावाच्या भल्यासाठी लागला पाहिजे। हा निधी आपल्या गावामध्ये आणला गेला पाहिजे। यामध्ये कोणाचा विरोधच नाही पाहिजे की एखादा रस्ता आहे तो बनवायचा आहे तर तिथे हा फंड ना वापरायचा का, आपण दुसऱ्या पक्षाचे हा कशाला आहे? तुम्ही पक्षातून आणा, तुम्ही लावा। गावात फंड येणं गरजेचं आहे, गावाचा विकास होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आज आमचे ढेरे साहेब असतील, अतुल, नितीन दादा आज सगळे प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात आणि आम्हाला खूप मार्गदर्शन लाभतं। मच्छिंद्र पाटील असतील, विजय भगत असतील, जेवण भगत असतील, हेमंत दादा, सगळ्यांचं खूप मार्गदर्शन लाभतं की तुम्ही चला, आम्ही आहोत। आणि प्रशांत दादा ठाकूर या माणसाचं जेव्हापासून आपल्या गावावर हात लागले तेव्हापासून त्या माणसाने कुठल्या फंडची कमीच नाही केली। प्रशांत दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की जे आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आपण। तर त्यांनी फक्त एक सांगितले की तुम्हाला कुठली अडचण आहे सांगा, तुम्हाला किती निधी लागेल सांगा, आम्ही तो नक्की 100% देणार। आणि दादांनी दिलेला शब्द आपल्याला 4.5 कोटीचा निधी हा आपल्याला ड्रेनेज आणि रस्त्यासाठी दिला आणि 5,80,00,000ची योजना त्यांनी पाण्याची सँक्शन करून आणली। म्हणजे भविष्यात उसरलीला पाण्याचा प्रश्नच राहणार नाही।